ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाका, विरोधी राजकीय पक्षांचं आवाहन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबांच्या भावना समजल्या नाहीत. दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांचं वक्तव्य. हॉटेल चालकांनी भारत पाकिस्तान मॅच दाखवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य. भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, शरद कोळींचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार, सिंदूरच्या पुड्या पंतप्रधान मोदींना पाठवणार. आंदोलनाच्या माध्यमातून भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार. खरी भाजप अस्तित्वात असती तर बीसीसीआयला धारेवर धरलं असं, आदित्य ठाकरेंचा निशाणा. तर ऑपरेशन सिंदूर वेळी ठाकरे लंडनला होते, आदित्य बुरखा घालून मॅच बघतील, नितेश राणेंनी डिवचलं. देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर. नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकामध्ये जाहिरात. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न. नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर. शरद पवार शिबिराला उपस्थित राहणार. दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. लातूरमध्ये आरक्षण आणि प्रमाणपत्रावरून 4 दिवसामध्ये 2 आत्महत्या. महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे निलंगामधील दादगी गावात तरुणाची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये प्रमाणपत्र मिळत नसल्याचा उल्लेख. जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही, मराठ्यांना 3 आरक्षण आहे असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका, हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगेंची मागणी. तुम्ही ईडब्ल्यूएस मराठा कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळांचा हल्लाबोल. मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा पुनरुच्चार. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू. सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये उपसमितीपुढे सादर होणार. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा होणार. नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयांची जागा मेट्रोनं आरबीआयला विकली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप. तरी शासकीय जमीन विधान भवन बॅरेक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते. MMRCLचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात. 9 4-चाकी गाड्यांना कंटेनरची जोरदार धडक. सांगलीमधील जतच्या कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीमध्ये. पंचायत समिती स्टाफकडून वारंवार त्रास होत होता. ही आत्महत्या नसून घातपात, मृत अवधूत वडार यांच्या कुटुंबियांचा आरोप. हार्बर रेल्वे लाईनवर दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानपूर दरम्यान ब्लॉक असणार. पनवेल मानपूर पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू. मुंबईमध्ये पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा. भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार. प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.